देवा ग्रुप फाउंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये संपन्न। नाशिक जिल्ह्यामध्ये देवा ग्रुपची धुरा सांभाळणारे दीपक भाऊ गायकवाड यांनी आपला वाढदिवस देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या जल्लोषाने साजरा केला। यावेळी या दीपक भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाला देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची प्रचंड अशी उपस्थिती होती। यावेळी नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष देवा ग्रुप फाउंडेशन दीपक भाऊ गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित उर्फ पप्प्याभाई ढोले, त्याचबरोबर तानाजी भाऊ मोरे, गोट्या फोडशे, नितेश जाधव इत्यादी देवा ग्रुप फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी देवा ग्रुपचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये देवा ग्रुप फाउंडेशनने सामाजिक कार्याने आपली वेगळीच नावलौकिक मिळवली आहे। त्याचे सर्व श्रेय दीपक भाऊ गायकवाड यांना जाते असे मनोगत देखील यावेळी संस्थेचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी व्यक्त केले। त्याचबरोबर दीपक भाऊ गायकवाड यांच्या कार्याला प्रेरित होऊन अनेक तरुण वर्ग त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिला। तर चला पाहूया यावेळी उत्साहामध्ये केक कापून दीपक भाऊ गायकवाड यांनी आपला वाढदिवस साजरा केला। दरम्यान उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले राजकीय पदाधिकारी आणि इतर माझे मित्र आणि आमचे देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित भाऊ ढोले, हा जो वाढदिवस साजरा आहे जो नाशिक जिल्ह्यामध्ये दीपक भाऊ गायकवाड जो आम्हाला नाशिक जिल्ह्यातील लाभलेला कार्यकर्ता, या कार्यकर्त्याच्या कार्यामुळे हे नाशिक जिल्हा जे जमलेले सर्व पदाधिकारी दिसत आहेत, या कार्यामुळे त्यांची जी सर्व युवा पिढी जमलेली आहे, हेच कार्य त्यांच्या युवा पिढी जमल्यामुळे ते दिसत आहे। आणि सर्व महाराष्ट्रभर आम्ही जो नाशिक जिल्हा बघितला त्याच्यात जसं अध्यक्ष निवडलेला आहे, याच अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये दीपक भाऊ गायकवाड यांच्यासारखं लाभावं आणि हे कार्य खूप जोराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आपला घडला पाहिजे, हे आमचं एक ध्येय आहे। आणि प्रत्येक खेडेपाडी प्रत्येक कार्यकर्ता आपला मजबूत ताकदीने प्रत्येक न्यायाधीशापुढे एक न्याय हक्कासाठी भांडला पाहिजे आणि निश्चित आम्ही हे घडवून दाखवणार, ही आमची एक खूप मोठी संकल्पना आहे। कारण गोरगरिबांसाठी कोण न्यायासाठी धावत नाही, म्हणून हे देवा ग्रुप फाउंडेशन नेहमी गरिबांसाठी धावत असतो। म्हणून ही जी जनता दिसते ते दीपक भाऊ नेहमी बोलत असतात भाषणात का माझा एक पॅटर्नच अलग आहे, म्हणून हे पॅटर्न दिसतो। आणि खरोखर दीपक भाऊंचं कार्य हे पूर्ण महाराष्ट्रात गाजत आलेले आहे आणि त्यांना जो आशीर्वाद लाभलेला आहे, त्यांची आई नेहमी त्यांच्या पाठीशी उभी असतात। आम्ही नेहमी घरी गेलो ना नेहमी सांगत असतात का दीपकांचा सांभाळून घ्या, पण आम्ही भावासारखं त्यांना म्हणजे कार्यकर्ता आमचा एक भावासारखं मानलं जातो। आणि तो नेहमी आम्ही प्रत्येकाला म्हणजे लहान असतो छोटा असतो प्रत्येकाला आम्ही मान सन्मान देत असेल तर मला क्षमा करा, माफी मागतो मी तुमच्या आली। आणि सर्वांना सांगतो हा देवा ग्रुप काय आहे, आज तानाजी भाऊनी सांगितलं, गौरव भाऊनी, आणि हा देवा ग्रुप काय आहे। देवा ग्रुप फाउंडेशन एक अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे। इथं 18 प्रकार जातीमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण केलं जात नाही, सर्वांना समान मान मिळतो, हा म्हणजे आपला देवा ग्रुप। आज गेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मी गेल्या 3 वर्षापासून काम करतो। मला तसेच समाधान भाऊ दिंडारीवरून आले यांचे पण तुषार भाऊ यांचे पण हार्दिक अभिनंदन करतो। नाव चुकून मागून राहिले असेल तर माफी मागतो बरं का। तसेच देवा ग्रुप फाउंडेशन एक आपल्या अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे। गेल्या 3 वर्षामध्ये मी नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, साल्हेर, मुल्हेर अशा अनेक प्रकारे मालेगाव झालं, त्र्यंबकेश्वर, हरसूळ पेठ अशा अनेक ठिकाणी मी
जाऊन कार्यक्रम करतो. काय करतो, मला कधी कुठून पेन्शन भेटत नाही, समोर आहे विचारून घ्या. तानाजी भाऊ पप्पे मला का तुम्ही पेन्शन देता का? नाही देतील. नाही तुम्हाला सांगतो ना, काही वाटत असेल देवा ग्रुप पुन्हा वाटत चालू असेल दीपक गायकवाड, असं काही नाही का. देवा ग्रुप कोणत्याही प्रकारचा मला पैसे पगार देत नाही. मी एक स्वखर्चाने का काम करतो, कारण की मला त्यांची समाजसेवाची एक आवड निर्माण झाली. गेल्या 3 वर्षापासून तानाजी भाऊ असेल, पप्पेबाई असेल, तसेच बटाबाई असेल, यांनी अनेक प्रकारची समाजसेवा केली. गोरगरीब जनतेसाठी धावून गेले, म्हणून मला ती आवड निवडून झाली. नाही तर मला काही समाजसेवेची आवड नव्हती, मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा कळलं की गरिबाचं दुःख मी जाणून घेतलं, का खरंच गरीबावर खरंच अन्याय होतो, तेव्हा मी या देवा ग्रुपमध्ये काम करायला तयार झालो. आणि मला साथ दिली ती माझे गोरखभाऊ बोडके. मला गेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून माझ्या माग खंबीर उभे राहते माझे गोरखभाऊ बोडके. मला त्यांचं गर्वानं नाव घ्यावं असं वाटतं, कारण की जेव्हा जेव्हा मला अडचण आली, जेव्हा मला पैशांची कमी आली, मला कधी पण असं जाऊन गेलो तर माझे गोरखभाऊ मला मदत करतात. तसेच माझे मामा आहे रघुनाथ मामा तोकडे, हे पण माझ्या कायम पाठीमागे उभे राहतात. आणि देवा ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सर्वजण जमे झाले. त्यानंतर आमचे नामदेव भाऊ बदादे असतील, गणपत भाऊ बदादे असतील, त्यांचं पण नाव चुकून राहिलं असेल तरी मी माफी मागतो, कारण की खूप जण सर्वांचे नाव घ्यायला जमणार नाही मला. तर सर्वांना देवा ग्रुप फाउंडेशन मार्फत एक सांगतो की तुम्ही देवा ग्रुप फाउंडेशन मार्फत कोणत्याही प्रकारचा अन्याय कुठे करू नका. जिथे अन्याय झाला तिथं जाऊन जा. नाही तर असे अनेक प्रकारचे काय करतात, देवा नाव गाडीवर टाकतात, शायनिंग मारतात, पुड्या खात्या इड्या फुटून देतात. असं मला चालणार नाही. माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये मला असं एक पण व्यक्ती नकोय. नाही तर काय करतात, देवा ग्रुपची रॅली आहे, मग मी एंट्री मारणार, एंट्रीची आपल्याला गरज नाही. अरे एक असला तरी 1000 जमा करायला टाकले दीपक गायकवाड मध्ये. अरे आपण काय आलतू फालतू आहे का? तुम्ही देवा ग्रुप फाउंडेशन कोणत्याही गरीबावर जर अन्याय झाला तिथे जाऊन जा. नाही तर काय करा, यानं मला मारलंय आणि मग लगेच मी याच्या मागे 10 पोरं घेतो, थांब देवा ग्रुपचे पोरं मी दांडा बिंडा घेतो लगेच आणले. असं करायचं नाही. त्यांना मारलं, सर्वप्रथम आपल्याकडे पोलीस प्रशासन आहे. सर्वप्रथम तुम्हालाही सांगतो, कोणा वगैरे अन्याय झाला पोलीस प्रशासनाला पहिले कळवा. का कळवा? का 24 तास सेवेसाठी ते आपले असतात. कोणी कोणत्याही प्रकारची कुठेही घाई न करता पहिले पोलीस प्रशासनाला कळवा, कारण की पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी. नाही त्यांच्याकडून झालं तर आपले वरिष्ठ असले आपण त्यांना कळवू, नाही त्या मार्गाने झालं तर आपण आंदोलन करू. पण कधी कोणत्या मार्गाला, चुकीच्या मार्गाला जाऊ नका. असे अनेक बाई म्हणतात की हा माझा शूटर याचा गेम कर. मी दीपक गायकवाड कधीच कोणाला म्हणत नाही. का म्हणत नाही? मी तुम्हाला एकच सांगतो फक्त, का तुम्ही समाजसेवा करा. गोरगरीब जनता असेल त्यांच्या पाठीमागे धावून जा. कोणाचा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा दवाखान्याचा असेल, किंवा कोणाचं कुठेही मदत लागली असेल, तिथं तुम्ही जाऊन जा. मारामारीला कोणी जाऊ नका, पोलीसच्या मॅटर मध्ये कोणी फसू नका. कारण की बाई आणि बाटली लय बेकार राहती. तुम्हाला खरं सांगतो, आपल्याला फक्त एकच करायची, ती म्हणजे काय? समाजसेवा. दुसरी कोणती आपल्याला काही गरज नाही. आपल्याला नाही पगार भेटला, नाही काय भेटलं तर 2 घास खाऊ, सुखाने राहून आणि समाजसेवा करू. गरिबांचं प्रेमच ते आपल्यासाठी खूप आहे. अरे देवाबाईने आपल्याला काय शिकवलं? देवाबाईने आपल्याला एकच शिकवलं. देवाबाई का गुंडे होते का? नाही. त्यांनी गेल्या 2007 मध्ये त्यांचा जेव्हा मृत्यू झाला, त्याच्या अगोदर त्यांचे कार्य बघा. आपण सर्व युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा एक फॅन झालो. युट्यूबच्या माध्यमातून मी पण युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा फॅन झालो. का झालो? का मला त्यांची समाजसेवा आवडली, तानाजी भाऊची आवडली, पप्पेबाईची आवडली, त्यांची समाजसेवा आवडली, म्हणून मी त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. पण मी आजपर्यंत या नाशिक जिल्ह्यामध्ये 3 वर्षापासून काम करतो. देवा ग्रुपच्या नावाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊन दिला नाही. फक्त एकच केलं, मला यांचा फोन आला, भविष्य मिटला, आपलं पेशंट ऍडमिट करायचं. आपण त्या गर्वाने ऍडमिट केलं. आणि मला गर्व वाटतो माझ्या नाशिक जिल्ह्याचा, का आतापर्यंत डॉक्टर संघटना कुठंच नाही, ती या नाशिक जिल्ह्यामध्ये. तसेच माझे मावस भाऊ एक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र भाऊ शिरसाट, हे आता इथे उपस्थित नाही, त्यांचं काहीतरी काम चालू. तसेच आमचे दाताभाऊ सदगीर हे डॉक्टर संघटनेचे उपाध्यक्ष आहे. मी गर्वाने सांगतो त्यांचं नाव, कारण की कोणत्याही प्रकारचं जर पेशंट आलं, तिथं ₹1,00,000 बिल असेल, तिथं 50,000 करून दिले असे माझे डॉक्टर संघटनेचे. मी त्यांचं गर्वाने त्यांच्यासाठी एक 2000 टाळ्या लावले. आज तुम्ही जर लांबून आले, बुलढाणा झालं, परभणी झालं, चेंबूर झालं, मुंबईवरून, दिव्यावरून, असे अनेक प्रकारचे तुम्ही आले. अनेक गावांची नाव घ्यायला जमणार नाही, कारण की टाइम खूप झाला. तुम्ही आलं, तुमच्या मनापासून मी आभार मानतो. तसेच मला खांद्याला खांदा लावून चालणारे आमचे काळूभाऊ बदादे, आज त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये काळूभाऊने देवा ग्रुपचं काम इतकं केले, त्यांच्याविषयी पण 2 शब्द मी बोलतो. कारण की काळूभाऊ असे एक व्यक्तिमत्व आहे, तर त्यांना 7 वेळ दिली नामदेव भाऊ बदादे आणि तसंच गणपत भाऊ बदादे यांची. त्यांनी आजपर्यंत या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या लोकांना वाटत होतं की देवा ग्रुप हा गुंडागिरीचा ग्रुप आहे, रॅल्या निघा त्या लोकांना मारतात, पण तसं काही नाही. देवा ग्रुप हा समाजसेवा आहे, म्हणून लोक आपल्याकडे जॉईन होतात. आपण काय चैनी साखळवाले का? मी अगोदर पण म्हणतो, आता पण म्हणतो, आपल्याला काय चैनी साखळी हो.
आपण हे गरीब घराण्यातले शेतकरी कुटुंबातला जन्म घेतलेला दीपक गायकवाड. आपण 5 स्टार हॉटेल मधला नाही, एक चहाच्या टपरी जरी नेलं तरी मी डॅम जोक मध्ये चहाच्या टपरी जरी नेलं तरी वडापाव खाऊन साठी काम केलेला दीपक गायकवाड. आणि पिझ्झा आणि बर्गर घ्या असा दीपक गायकवाड नाही. अरे भेळ खाऊन कांदा खाऊन दिवस काढले दीपक गायकवाडनी. तेव्हा जनसमुदाय तुम्ही माझ्यासाठी उभे. म्हणून मी जाता जाता तुम्हाला एक सांगतो, जगवणारे तो मावळे होते, जगवणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. अरे जगवणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. अरे स्वतःच्या कुटुंबाला जो गोरगरीब जनतेची सेवा करणारा हा फक्त देवाबाई ढोले होता. सर्वांनी हातवरती करायचे, एकच ग्रुप, एकच ग्रुप. पप्प्या भाई तुम आगे बढ़ो, तानाजी भाऊ तुम आगे बढ़ो, एकच ग्रुप. धन्यवाद. तुम्ही मला इथे 2 शब्द बोलायचे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जे काही वेळात वेळ काढून आले त्याच्याबद्दल मी सर्वांचं नाव घेऊ शकत नाही, पण सर्वांचा मनापासून मी आभार मानतो. आणि असंच प्रेम या दीपक गायकवाड करत राहा. तुमच्या नावाला कधीच भाई मी तळा जाऊन देणार नाही. ज्या दिवशी तळा जाऊन दिला त्या दिवशी दीपक गायकवाड एका बापाचा नाही असं मी ग्वाही देतो. निघत थांबतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. जय देवा. काय कंटाळले का भाषण ऐकून? मी पण कंटाळला तू बघा भाषण ऐकून. काय भाषण करतात रे लोक, डोक्याला ताण येतो. मी तुमचा काय टाइम घेणार नाही, फक्त 2 शब्दात बोलतो. दीपक गायकवाडला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी एक जेव्हा ग्रुपचा अध्यक्ष म्हणून तिथं आलेलो आहे रे. एक मैत्री आहे आमची, मैत्रीसाठी आलेलो आहे. मैत्री करा, मैत्री इथून करा, इथून नका करू, इथून करा. जय देवा. पदाधिकारी असो, दीपक भाऊ असो, हे सगळे प्रमुख पदाधिकारी आपल्या बरोबर सुखदुःखामध्ये राहतात. म्हणून आपली या ठिकाणी सर्वांची उपस्थिती आहे. आम्ही निवडणुकांमध्ये मी जिल्हा परिषद सदस्य झालो, माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाली. परंतु निवडणुकीच्या एखाद्या सभेला गर्दी करण्यासाठी गाड्यांचा खर्च सुद्धा करावा लागतो. परंतु दीपक भाऊच्या दरवर्षी वाढदिवसाला कोणाला पेट्रोल सुद्धा न देता फक्त दीपक भाऊची वाढदिवसाची तारीख समजली तर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यामुळे मी सर्व देवा ग्रुपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आता आपले सुनील भाऊ बोडे यांनी सांगितलं की आपण दीपक भाऊला पंचायत समितीला निवडणूक करू. माझी सुनील भाऊ आम्ही 2दा झेडपी लढली. रघुनाथ पाटील तोकडे सुद्धा पंचायत समिती सदस्य आहे. पण तुम्हाला सांगतो झेडपी पंचायत समितीपेक्षा दीपक भाऊने प्रेम करणारे कार्यकर्ते इतके मोठे आहे की झेडपी आणि पंचायत समितीपेक्षा मोठे आहे. कारण आम्हाला माहिती आहे पंचायत समितीच्या सदस्यांना 2.5 लाखाचं सुद्धा आता काम करता येत नाही आणि कार्यकर्ते उलट शिव्या देतात, अशी परिस्थिती आहे. पण मी ते सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक शब्द देतो, पुढच्या वर्षाच्या दीपक भाऊच्या वाढदिवसाला आपण परत या व्यासपीठावर या ठिकाणी जमावू. दीपक भाऊला सुंदर असा बिझनेस करू, सुंदर असा काहीतरी रोजगार मिळाला असं आपण मोठं काम उभारू. त्यासाठी ज्या ग्रुपचे राज्याचे पदाधिकारी आणि मी स्वतः जबाबदार राहील अशी ग्वाही देतो. फाउंडेशनचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल जे सांगायचं झाले तर कमीच आहे. कारण की मी दीपक भाऊंच्या कॉन्टॅक्टमध्ये 3-4 वर्ष झाले आहे. तर त्याचा मेडिकलचा जो एसएमपीटी हॉस्पिटल असतो किंवा छोटे जे आपले डॉक्टर असतात त्यांना जर एक रात्री अपरात्री कॉल केला की भाऊ कोणत्याही पद्धतीची मदत करावी लागेल महाराष्ट्रामधून माझ्यापेक्षा मोठा आहे कारण की त्यांचं कार्य पण तसं आहे. म्हणून आम्ही जो काही त्यांचा काम बघून आणि जी काही ते कार्य करतात ग्रुप वाढवण्याचा, तर आम्ही पूर्ण कमिटी जवळ फाउंडेशनची आलेले त्यांना शुभेच्छा देणार. आणि दीपक भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुजितभाई ढोले आपल्या आधारस्तंभ, तानाजी भाऊ, लाखो दिलो की धडकन, मोठ्या भाई, करोडो दिलो की शान, आपले नित्या भाई आज इथं आणि आपले सगळे मंचावर उपस्थित राहिले. आपल्या दीपक भाऊच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी त्यांचे आणि सर्वप्रथम तुमचा आभार मी मानतो की तुम्ही एवढ्या थंडीत 2 व्हीलरवर
दीपक भाऊच्या बर्थडेला उपस्थित राहिले. तुमची सगळी ताकद हीच आपल्या देवा ग्रुपची शान आहे. आणि भावांनो, आपल्या ग्रुपवर जाणारे भरपूर लोक आहेत आणि एकदा मी तानाजी भाऊंचा आणि मोठ्या भाईंचा युट्यूब वरती इंटरव्ह्यू एकदम शेंबड्या मुलाचा इंटरव्ह्यू बघितला होता. त्याला कम से कम 30,000 सबस्क्रायबर होते. तेवढे आपल्याला शेअर असतात, लाईक असतात. तर त्यांनी आपल्या मोठ्या भाईला आणि तानाजी भाऊंना प्रश्न विचारला की तुमचा देवा ग्रुप गुन्हेगारीला सपोर्ट करतो, क्षेत्राला सपोर्ट करतो, गुंडगिरीचा ग्रुप आहे. तर भावांनो, आपल्या ग्रुपची एकच शिकवण आहे की अन्याय सहन करून शंड होण्यापेक्षा अन्याय विरुद्ध लढून गुंड झालेला कधी पण आपल्याला आणि भावांनो, आपल्या दीपक भाऊ बद्दल बोलायचं तर ते थोडं कमीच आहे. भाऊचे लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळेच फॅन आहे. भाऊ सगळ्यांचे फोन उचलतात. समाज सेवेमध्ये एवढी पब्लिक की आपण राजकारण करत नाही, आपण फक्त समाज सेवाच करतो. आणि दीपक भाऊ लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांच्या सोबत असतो. म्हणून दीपक भाऊला बुलढाण्यावरनं 2 मुलं 2 व्हीलर वरती भेटायला आले, काही धुळ्यावरनं आले. त्यांचं पण मी खूप आभारी. भावांनो, असंच प्रेम राहू द्या आणि आपला ग्रुप असंच पुढे न्या. आणि भावांनो, आपल्या ग्रुप साठी एकच मला एक डायलॉग म्हणायचं आहे. कोण कुठला भाई जर देवा ग्रुपच्या नादाला लागला तर डायरेक्ट कासारा घाटातली खाई.